सुप्रभात सज्जन श्रोते हो. निशिदिनी आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत. आजचं अभंग काव्य आहे स्वतंत्र स्वातंत्र्य. स्वचे तंत्र आणि स्वला असणारी स्वतंत्रता म्हणजे स्वातंत्र्य, म्हणून स्वतंत्र स्वातंत्र्य. 6 कडवी अतिशय सोपी आहेत. बघा, हर एक म्हणे माझा मी स्वतंत्र, विचारी मना तू तुझसी, वाटे ना का हे विचित्र. प्रत्येक जण म्हणतो माझा मी स्वतंत्र आहे, माझा मी स्वतंत्र आहे, माझा मी स्वतंत्र आहे. परंतु थोडस अंतर्मुख झालं तर हे मना म्हणजे मानवाच्या मनाला उद्देशून म्हटलेलं आहे. हे मना तू अंतर्मुख झालास तर तुला हे विचित्र वाटत नाही का? हर एक म्हणे माझा मी स्वतंत्र, विचारी मना तू तुझसी, वाटे ना का हे विचित्र. माझा मी स्वतंत्र आहे असं म्हणणं, त्याचा जर अंतर्मुख होऊन हे मना तू विचार केलास तर माझा मी स्वतंत्र हे ऐकण्याला कानाला विचित्र वाटत नाही का, असं मनाला उद्देशून म्हटलेलं आहे. हर एक म्हणे माझा मी स्वतंत्र, विचारी मना तू तुझसी, वाटे ना का हे विचित्र. स्वतंत्र म्हटल्यानंतर स्वपासून अर्थ लावायला सुरुवात केली पाहिजे. स्व म्हणजे आपले आपण सर्वस्वी असणे, मी तू द्वैत त्यात कदा न संभळणे. स्व म्हणजे आपले आपण सर्वस्वी, आपले आपण पूर्णपणे, आपले आपण पूर्णपणे आपल्या असणेपणात असणे, आपले आपण पूर्णपणे आपल्या असणेपणात, आपले आपण पूर्णपणे आपल्याच चिंतनात रममाण असणे. अशा गोष्टीलाच खऱ्या अर्थाने किंवा असा जो कोणी आपले आपणपणे सर्वस्वी म्हणजे सर्वार्थाने आपल्या आपलेपणात सर्वार्थाने जो रममाण झालेला असतो तोच स्व म्हणून स्वतःला उद्देशून बोलू शकतो. स्व म्हणजे आपले आपण सर्वस्वी असणे, मी तू द्वैत त्यात कदा न संभळणे. पहिल्या कडव्यात म्हटलेलं आहे, हरेक म्हणतो माझा मी स्वतंत्र. अरे माझा मी म्हटलं की स्वाभाविकपणे तू तुझे, तुझा तू असा बोध होतो. म्हणून हर एक म्हणे माझा मी स्वतंत्र, विचारी मना तू तुझसी, वाटे ना का हे विचित्र. प्रत्येक जण म्हणतो माझा मी स्वतंत्र आहे. हे मना, हे विचारी मना म्हणजे चिंतनशील मना, तू तुझ्या चिंतनात त्याचा अर्थ लक्षात घे. आणि माझा मी स्वतंत्र हे कानाला विचित्र वाटतं की नाही वाटत, याचं तू तुझ्याशी चिंतन कर. पण स्वतंत्र म्हणताना स्व हा शब्द महत्वाचा आहे. तिथे मी असा काही बोधच नाहीये प्रत्यक्षात. स्व म्हणजे आपले आपण सर्वस्वी असणे. स्व म्हणजे आपले आपण सर्वस्वी असणे. जो कोण स्वतःला स्व म्हणतो तो आपल्याच असणेपणात, तो आपल्याच आपण म्हणून असणेपणात, तो आपल्याच सर्वस्वी सर्व तऱ्हेच्या असणेपणात दंग असतो. जो स्वतःला स्व म्हणतो तो सर्वस्वी सर्वार्थाने आपले म्हणून जे असणेपण आहे त्याच्यामध्ये दंग झालेला असतो. स्व तोच असतो जो आपल्यापणात, आपले आपण पण म्हणजे जसं आपण म्हणतो माझं मी पण तुझं तू पण, तसं जो स्व आहे तो स्वच्याच आपलेपणामध्ये सर्वस्वी असतो. म्हणून मी तू हे जे आपण शब्द म्हणतो ते शब्द किंवा ही सर्व नाम स्वपेक्षा वेगळी आहेत. स्व याचा अर्थ सर्वार्थाने सर्व रूपामध्ये सर्व स्थितीमध्ये चैतन्य म्हणून जो नांदतो तो त्याला स्व म्हणतात. त्यामुळे माझा मी तुझा तू यामध्ये स्व नाही. स्व याचा अर्थ सर्वार्थाने सर्वव्याप्तपणे आपल्याच चैतन्य रूपात जो वेगवेगळ्या स्थिती रूपामध्ये नांदतो तो.
आपलेच चैतन्य आणि आपलेच चैतन्य सर्व रूपस्थितीमध्ये व्यापून राहिलेले आहे असे जो जाणतो तो स्व. म्हणून जेव्हा आपण मी तू म्हणतो तेव्हा त्यात द्वैत दुहेरी पण येतं. स्व हा अनन्य आहे, एकमेव आहे. स्व मध्ये अन्य काही नाही. म्हणून हर एक म्हणे माझा मी स्वतंत्र, विचारी मना तू तुझसी, वाटे ना काहे विचित्र. स्व म्हणजे आपले आपण सर्वस्वी असणे, मी तू द्वैत त्यात कदा न संभळणे. स्व म्हणजे आपल्या चैतन्य रूप असणे, मनात सर्वस्वी सर्वार्थाने दंग असणे, त्यामध्ये मी तू असं द्वैत संभवतच नाही. त्यामुळे जो प्रत्येक जण जेव्हा म्हणतो माझा मी स्वतंत्र, तेव्हा माझा मी स्वतंत्र म्हणणारा हा एकटा आहे. आणि असा प्रत्येक जण एकटा म्हटला की तिथे द्वैत आलं, अन्यत्व आलं. आणि स्व हा अनन्य आहे. स्व हाच सर्वत्र व्यापून उरलेला आहे. स्वच आपले आपण चैतन्य म्हणून सर्व रूप स्थितीमध्ये आहे. अशा अर्थाने स्व वेगळा आणि मी वेगळा. म्हणून स्वतंत्र स्वातंत्र्य याचं स्वतंत्र स्वातंत्र्य याचं चिंतन करताना आपल्याला प्रथम हे नीट तपासून पाहावं लागेल. हरे कमणे माझा मी स्वतंत्र, विचारी मना तू तुझसी, वाटे ना काहे विचित्र. प्रत्येक जण म्हणतो माझा मी स्वतंत्र आहे, तर हे चिंतनशील म्हणा तू चिंतन कर आणि बघ माझा मी स्वतंत्र हे तुझ्या कानाला किंवा तुझ्या ऐकण्याला विचित्र वाटत नाही का. स्व म्हणजे आपले आपण सर्वस्वी असणे. स्व म्हणजे चैतन्य रूपाने आपणच आपलेपणाने सर्व रूपस्थितीत सर्व व्याप्त असणे, असा जर स्वचा अर्थ आहे. स्व म्हणजे आपले आपण सर्वस्वी असणे, मी तू द्वैत त्यात कदा न संभवणे, असा जर अर्थ आहे. तर मी तू असं द्वैत स्व मध्ये कधी निर्माणच होऊ शकत नाही. त्यामुळे माझा मी स्वतंत्र म्हणणं हे खऱ्या अर्थाने विचित्रच आहे. तिसरं कडवं, माझा मी न करी का तू तुझे पण सूचित, त्याने नये का प्रथम वाच्यार्थे, तदनंतर सत्यार्थे द्वैत. जेव्हा आपण माझा मी म्हणतो माझा मी म्हणतो तेव्हाच आपण दुसऱ्या बाजूने माझा मी तुझा तू, माझं माझे पण तू तुझे पण असं सूचित करत नाही का. तेव्हा माझा मी माझे पण म्हटले जाते, तेव्हा तुझा तू तू तुझे पण असं सूचित केले जाते. म्हणून माझा मी जर तुझा तू सूचित करत असेल, मी माझे जर तू तुझे पण सूचित करत असेल, तर त्याने न एका प्रथम वाच्यार्थे, तर भाषा रूपाने शब्द रूपाने त्याने प्रथम द्वैत येत नाही का. आणि तदनंतर सत्यार्थे द्वैत. माझा मी तुझा तू, मी माझे तू तुझे असं जेव्हा म्हटलं जातं तेव्हा प्रथम वाच्यार्थे, तेव्हा प्रथम बोलण्यामध्ये, तदनंतर आणि नंतर सत्यार्थे आणि त्यानंतर वास्तवात द्वैत निर्माण होते. माझा मी तुझा तू, मी माझे तू तुझे पण असं जेव्हा बोललं जातं तेव्हा प्रथम वाच्यार्थे भाषा पातळीला द्वैताचं सूचन होतं. आणि जेव्हा एखादा मी माझेपणात रमून जातो तेव्हा मी माझेपणात रमता रमता त्याला मी माझे पण कळलं, त्याला तू तुझे पण कळलं. मी माझे म्हणणारा तू तुझं जाणतो, मी माझे पण जाणणारा तू तुझे पण जाणतो. म्हणजे जो मी म्हणतो तो तुला जाणतो, मी माझं म्हणतो तो तू तुझेपणाला जाणतो. अशा अर्थी मी हा खऱ्या अर्थाने तू सुचवतो, मी माझे खऱ्या अर्थाने तू तुझे सुचवतो. म्हणून माझा मी म्हणणारा कोणीही माणूस तुझा तू तुझे पण सूचित करतो. आणि असं सूचन म्हणजे प्रथम वाच्यार्थे सुरुवातीला भाषा पातळीला, तदनंतर आणि नंतर सत्यार्थे आणि नंतर प्रत्यक्षात वास्तवात द्वैतातच सूचन होतं. म्हणून माझा मी न करी का तू तुझे पण सूचित, त्याने न एका प्रथम वाच्यार्थे तदनंतर सत्यार्थे द्वैत.
त्यामुळे मी माझं स्वतंत्र म्हणणं हे अगदी विचित्र आहे. स्व म्हणजे सगळीकडे सर्व व्याप्त असलेले चैतन्य आणि हे चैतन्य आपले आपण म्हणून स्व म्हणून सर्वत्र सर्व रूप स्थितीत एकच आहे. असं असताना मी तूपणाचा बोध वा मी तूपणाचा शब्द म्हणजे द्वैताचा संभव नव्हे का? माझा मी म्हटलं की तुझा तू, मी माझे म्हटलं की तू तुझे पण, असे सुरुवातीला भाषिक पातळीवर सूचित होते आणि त्यानंतर प्रत्यक्ष या मी माझेपणात तू तुझेपणात गुंतल्यानंतर सत्यार्थे प्रत्यक्षात द्वैतच निर्माण होतं. चौथं गडवं तुझेपण ओळखे त्यात रममाण होई, स्वभान सुटता कोण कैसा स्वतंत्र राही. तुझेपणा ओळखून त्यात जो रममाण झाला असा कोणीही त्याचं स्वभान म्हणजे आपण आत्मा आहोत याचं भान, याचं अवधान ज्याचं सुटलं, आपण आत्मा आहोत याचं भान किंवा अवधान, आपण आत्मा आहोत या सावधगिरीपासून जो चलित झाला, आपल्या आपण आत्मा आहोत, आपण सर्व व्याप्त चेतन आहोत या सत्य या वास्तवापासून जो दूर गेला त्याचं स्वभान, त्याचं आत्मभान सुटलं. आणि असं आत्मभान सुटलेला जेव्हा दुजेपणा ओळखतो आणि द्वैतात रममाण होतो तेव्हा आत्मभान सुटले, स्वभान सुटले. अशा वेळी स्वतंत्र राहणार कोण? जर आपण स्व आहोत, आपण आत्मा आहोत याचं भानच सुटेल तर आपण आत्मा आहोत याचं भान सुटलेला स्वतंत्र कसा राहील? कारण आता तो तर दुजेपणामध्ये द्वैतामध्ये रममाण झालेला आहे. पाचवं कडवं अन्य नाही केवळ स्वची सर्व व्याप्त असणे, आपण आपणासी ब्रह्मचेतना रूपे सर्व रूप स्थितीत अनन्यत्वे जाणणे. तर आता हे जे पाचवं कडवं हे फार महत्वाचं आहे. अन्य नाही केवळ स्वची सर्व व्याप्त असणे, आपण आपणासी ब्रह्मचेतना रूपे सर्व रूप स्थितीत अनन्यत्वे जाणणे. जो कोणी आपणच आपणाशी ब्रह्मचेतना म्हणून स्वतःला ओळखतो, पाहतो आणि सर्व रूपांमध्ये आणि सर्व स्थितीमध्ये आपणच आपणाशी ब्रह्मचेतना रूपे सर्व रूप स्थितीमध्ये अनन्यत्वे एकमेव द्वितीयम नास्ती या पद्धतीने आपल्याला जाणतो. जो केवळ आपण आपणाशी ब्रह्मचेतना म्हणून आपणाला ओळखतो आणि सर्व रूपांमध्ये आणि सर्व स्थितीमध्ये आपण आपणाशी ब्रह्मचेतना रूपे सर्व रूप आणि स्थितीमध्ये आपणच एकटेपणे भरून राहिलेला जाणतो. म्हणून जो कोणी आपण आपणाशी, जो कोणी स्वतःशी ब्रह्मचैतन्य म्हणून ओळखतो, जो कोणी स्वतःला ब्रह्मचेतना म्हणून ओळखतो आणि स्वतःला ब्रह्मचेतना म्हणून ओळखणारा असा जो स्व, तोच सर्व रूपांमध्ये आणि सर्व स्थितीमध्ये अनन्यत्वे एकमेव अद्वितीय भावाने राहतो असं जाणतो. त्यालाच लक्षात येतं की स्व म्हणून आपण सर्वव्याप्त आहोत. अन्य नाही केवळ स्वची सर्वव्याप्त असणे, अन्य कोणी नाही, केवळ स्वच सर्वव्याप्त आहे. आणि असा स्व स्वतःला ब्रह्मचेतना रूपे सर्व रूपांमध्ये आणि सर्व स्थितीमध्ये अनन्यत्वाने अभिन्नत्वाने जाणतो. केवळ आपणच सर्व व्याप्त आहोत असं जाणतो. त्याला म्हणायचं अन्य नाही केवळ स्वची सर्व व्याप्त असणे, आपण आपणासी ब्रह्मचेतना रूपे सर्व रूप स्थितीत अनन्यत्वे जाणणे. आता हे जाणता आलं की या जाणण्यालाच यालाच म्हणती स्व आत्म्याचे स्वतंत्र स्वातंत्र्य. स्व किंवा आत्म्याचे स्वतंत्र किंवा स्वातंत्र्य म्हणजे स्व आत्मा ब्रह्मचेतना म्हणून स्वतःच सर्व व्याप्त आणि सर्व स्थितीमध्ये आहे, तो सोडून अन्य काही नाहीच हे ओळखणे
यालाच म्हणती स्व आत्म्याचे स्वतंत्र स्वातंत्र्य, या खेरीज चिंतनी रमता. म्हणजे स्वखेरीज आत्म्याखेरीज जर कोण चिंतनात रमेल तर या खेरीज चिंतनी रमता अवघे घनदाट परतंत्र पारतंत्र. म्हणजे आत्मचिंतनाखेरीज जर कोणी मी माझेपणात तू तुझेपणात कोणत्याही तऱ्हेच्या द्वैतात रममाण होईल, त्या चिंतनात गुंतून राहील, तर स्वतंत्र आणि स्वातंत्र्य त्याची ओळख कधी त्याला पटणारच नाही. केवळ स्वचेतना म्हणून ब्रह्मचेतना म्हणून जो आपणच आपणाला सर्व रूप स्थितीमध्ये जाणतो त्यालाच स्वतंत्र आणि स्वातंत्र्य कळतं. आणि त्याखेरीज मी माझेपणात तू तुझेपणात कोणत्याही द्वैतात जो अडकला त्याला केवळ घनदाट सर्वत्र भरून राहिलेलं परतंत्र आणि पारतंत्रच अनुभवास येतो. म्हणून स्वतंत्र स्वातंत्र्य अनुभवास यायचं असेल तर आपणच ब्रह्मचैतन्य रूप सर्व स्थितीत व्यापलेलो आणि सर्व रूपावस्थेत असलेलो आहोत हे ज्याचं त्याला जाणता आलं पाहिजे, तरच स्वतंत्र स्वातंत्र्याचा बोध होऊ शकतो. आता हे सर्व नीट सविस्तर सांगून झालं. आता एकदा पुन्हा नीट वाचतो आणि हे स्वतंत्र स्वातंत्र्य निरूपण संपवतो. तर ऐका. स्वतंत्र स्वातंत्र्य. खरं एक म्हणे माझा मी स्वतंत्र, विचारी मना तू तुझसी, वाटे ना का हे विचित्र, स्व म्हणजे आपले आपण सर्वस्वी असणे, मी तू द्वैत त्यात सदा न संभविणे, माझा मी न करी का तू तुझे पण सूचित, त्याने न ये का प्रथम वाच्यार्थे, तदनंतर सत्यार्थे द्वैत, तुझे पण ओळखे त्यात रममान होई, स्वभान सुटदा कोण कैसा स्वतंत्र राही, अन्य नाही केवळ स्वची सर्व व्याप्त असणे, आपण आपणासी ब्रह्मचेतना रूपे सर्व रूप स्थितीत अनन्यत्वे जाणणे, यालाच म्हणती स्व आत्म्याचे स्वतंत्र स्वातंत्र्य, या खेरीज चिंतनी रमता अवघे घनदाट परतंत्र पारतंत्र्य. म्हणून स्वात्मचिंतनच स्वतंत्र आणि स्वातंत्र्याची ओळख करून देते. अन्यत्र कुठे जर आपण रमलो चिंतनात राहिलो तर आपल्याला सर्वत्र घनदाट परतंत्र आणि पारतंत्र्याचा अनुभव येऊ शकतो. म्हणून स्वतंत्र स्वातंत्र्याचा अनुभव म्हणजे काय हे या निरूपणात सांगितलेले आहे. आपण सर्वांनी ते लक्षपूर्वक ऐकावे आणि स्वतंत्र स्वातंत्र्य त्याची अपरोक्ष अनुभूती आपणाला मिळावी अशी परमेश्वर चरणी इच्छा व्यक्त करतो आणि हे निरूपण येथेच थांबवतो. धन्यवाद. अस्तु. सुदिन सुप्रभात.